श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक शहरातील कवी कुसुमाग्रज सभागृह येथे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या निसर्ग सेवकांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते। या कार्यक्रमात वन विभागावर प्रेम करणारे, अहोरात्र पर्यावरण जपणारे, वन्य जीव जपणारे अशा विविध मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला। हा कार्यक्रम गिधाड बचाव संदर्भात होता। ब्रह्मगिरी परिसरात सध्या खूप गिधाड आहेत, परंतु आता येथील गिधाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे। गिधाडांचा जीव वाचवणे, त्याचे संरक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे। मी सर्वप्रथम या राज्याचा नागरिक म्हणून, या राज्याचा वनमंत्री म्हणून ज्यांनी पर्यावरण क्षेत्रामध्ये कौतुकास्पद काम केलं व ज्यांचा गौरव आता माझ्या हाताने झाला, त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो। ईश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांना तू भरभरून हिरवा आशीर्वाद दे। खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणाचा रक्षण करण्याचा जो आपल्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये संकल्प आहे, तो संघटित होऊन साऱ्या समस्या संपवण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे। खरं तर 21व्या शतकात मॅन इज अ सोशल एनिमल, इथून मॅन इज अ सेल्फिश एनिमल असा प्रवास सुरू झाला। याबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण करण्याबाबत माहिती दिली। पर्यावरण जपले नाही तर ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढू शकतो अशी माहिती सांगितली। याविषयी वनाधिकारी पंकज गर्ग यांनी अधिक माहिती दिली आहे। सन 2004 मध्ये अपघाताचे कारण डायक्लोफिनेक हे एक पेन किलर ड्रग आहे, जो आपण पशुवांना देतो आणि त्यामुळे गिधाडांची किडनी फेल होते, आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होऊन त्याची जनसंख्या 99% कमी झाली आहे। गिधाडाची महत्त्वाची भूमिका आहे पर्यावरणाला आणि सर्वात उत्तम ते कार्यक्षम सफाई कामगार आहेत। गाय गुरे जनावर जर मेले तर काही मिनिटात गिधाड वनपक्षी गुरांचे शव नष्ट करू शकतात। सन 1990च्या दरम्यान काही गुरे जनावरांची शव आणि कत्तलखान्याची कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसताना गिधाडाची एकावेळी भारतात पर्यावरण स्वच्छ ठेवले होते। काही वेस्ट मॅनेजमेंटची व्यवस्था नव्हती, पण त्यांनी पर्यावरण स्वच्छ ठेवले होते। ते रोगजनक जीवाणू जे आहे, पॅथोजन्स आणि फंगस, त्याची वाढ होण्याआधी शवाची विल्हेवाट लावून। कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर रुशाली सौदागर यांनी मंत्री महोदयांना एक फ्रेम भेट दिली। यावेळी नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे, वन विभागाचे मुख्य फॉरेस्ट अधिकारी ऋषिकेश रंजन, पंकज गर्ग, अनिल पवार, राजेश पवार, गोदा स्वच्छ अभियानचे राजेश पंडित व त्यांची टीम यावेळी उपस्थित होते। सावरकर तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व वन्यप्रेमी आणि वन विभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। आयोजक राजेश पंडित, तुषार पिंगळे, दत्तू ढगे, मनोज साठे, अपर्णा कोठावळे, सत्यू कामत, किरण भालेराव। 9 न्यूज ब्युरो, नाशिक।